अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणात खळबळ, आरोपीच्या घरी पोलीस चहापाणी करत परतल्याचा आरोप. आरोपीकडे पिस्तूल व तलवार असल्याचा दावा. पीडित कुटुंबाच्या जीवितास धोका, वरिष्ठांकडे दाद मागण्याचा इशारा. आरोपी विरोधात तात्काळ कारवाई न झाल्यास विशेष पोलीस महानिरीक्षक संभाजीनगर इथं कुटुंबीय उपोषणाला बसणार. आज दिनांक 25 रोजी गुरुवारी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील कदीम जालना पोलीस ठाणे हद्दीतील रोहिला गल्ली परिसरात अल्पवयीन मुलीवर विनयभंग आणि तिच्या कुटुंबातील तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडल्याचा आरोप अहमद खान यांनी केलाय. या प्रकरणात आरोपी विरोधात कदीम जालना पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी पोलिसांनी आरोपीस अद्याप अटक न केल्यानं पीडित कुटुंबानं संताप व्यक्त केलाय. मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी आरिफ खान उर्फ अनवर खान यानं घरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. यावेळी विरोध करणाऱ्या अल्तमश या तरुणाच्या तोंडावर फायटरनं हल्ला करत दात पाडलं. या घटनेनंतर कदीम जालना पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात विनयभंग व मारहाणीचा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे. मात्र पीडित कुटुंबाचा आरोप आहे की पोलिसांनी आरोपीला अटक करण्याऐवजी त्यांच्या घरी जाऊन चहापाणी करून परतले. घटनेला 24 तास उलटूनही आरोपी मोकाट फिरत असून त्याच्याकडे पिस्तूल व तलवार असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर उपलब्ध असल्यानं आमच्या कुटुंबाला धोका निर्माण झाला आहे, असं पीडितांनी सांगितलंय. या प्रकरणी तात्काळ कारवाई न झाल्यास छत्रपती संभाजीनगर विशेष पोलीस महानिरीक्षक व पोलीस अधीक्षकांकडे दाद मागणार आणि कुटुंबीय उपोषणाला बसणार असल्याचं पीडित कुटुंबियांनी सांगितलंय. आपण कदीम जालना पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. या प्रकरणात पत्रकारांना बोलवून घेतलंय. काय प्रॉब्लेम आहे सध्या, काय सांगणार? सगळ्यात पहिलं तर मी आभारी आहे सगळे आपले पत्रकार बंधूंचा. मी आभारी आहे की मला एवढा अति झाल्यावर माझा प्रशासन शासन कुणी ऐकायला तयार नव्हतं. काल मी गेलो DYSP साहेबाकडे, PI साहेबाकडे जाऊन मी सगळे प्रयत्न केले तरी माझा गुन्हा दाखल होत नव्हता. मी काल सकाळी 1 वाजल्यापासून रात्री 12:30 पर्यंत मी ठाण्यात उभा होतो माझे अख्ख्या कुटुंबासोबत. माझी अल्पवयीन मुली आम्ही सगळं ठाण्यात उभा असताना तरी ठाण्यातले PI आणि DYSP साहेब यांनी काहीच माझी काळजी घेतली नाही. रात्री 12:30 वाजता पुन्हा मी एका वरिष्ठ नेत्याकडे गेलो. त्या नेत्यांना माझ्यासाठी फोन लावलं तरी यांनी काही काळजी घेतली नाही. आणि तो जे आरोपी आहे यांचं ऑलरेडी रेकॉर्ड 3 वर्षापासून आम्ही अति सहन करतो. हे अतिची आपण माझ्यावर 1 NC ह्या ठाण्यात दाखवा, नाही तर त्या आरोपीचे एवढे रेकॉर्ड आहेत की जेवढे रेकॉर्ड ठाण्यात सगळं अवेलेबल आहे. ते असताना बी SP साहेब, DYSP साहेब, SP साहेबाकडे मी नाही गेलो, हे बी मान्य आहे मला. पण ॲडिशनल साहेबाकडे, DYSP साहेबाकडे आणि PI साहेबाकडे या तिघांजवळ जाऊन मी पाय पडत होतो. काल दुपारी 1 वाजल्यापासून रात्री 12-1 वाजता मग माझा गुन्हा दाखल केला. तो बी माझ्या इच्छानुसार नाही झाला. त्यांच्याकडे अनेक शस्त्र आहेत. हे सगळं पोलीस कॉन्स्टेबल तिथले जेवढे असतील त्यांना जाणू आहेत, त्यांचं सगळं माहिती आहेत. त्या आरोपीला हे आम्हाला म्हणून जात आहे की आरोपीला आणू, आणि ते पोलीस कॉन्स्टेबल त्यांच्या घरात जाऊन चहा पिऊन परत येत आहे. ती यांची काय साठगाठ आहे ही उघड व्हावा अशी माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. हे एवढं अति करताय, यांचा आपण रेकॉर्ड चेक करा. या सगळ्या मुलींसोबत हे छेडखानी करताय, माझ्या नातेवाईक सोबत अति करताय. ते 3 वर्षापासून आता तर उद्याची घटना अशी झालेली आहे की माझ्या भाच्याला एका हातात त्याच्या फायटर होतं, एका हातात त्याची रिव्हॉल्वर होती. ते माझ्या भाच्याला मारून, कुटुंबात माझी नाबालिक मुलगी होती त्याला उचलून न्यायचा प्रयत्न केला. त्यांनी प्रयत्न केल्यावर माझे सून वगैरे पडून आले. माझे म्हणजे माझ्या बहिणीचे सून, ते माझ्या बहिणीचे सून पडून आले. तर त्यांना घाणेरड्या शब्दात बोलायलं की आमचा SP कलेक्टर जालन्यात कुणी वाकडा करू शकत नाही, तुम्हाला जिथं जायचं जा, और वेळ आली तर लाईनीनं उभा करून तुमच्या तिघांवर बी अत्याचार करू, अशी त्याची अनेक वेळेसची धमकी आहे आम्हाला. आरोपीचं नाव आहे अनवर खान, त्याचा मुलगा आरिफ खान.
आणि त्याची आपण माहिती घ्यावा अशी माझी विनंती. ह्याच कदीम जालना पोलीस स्टेशनला त्याच्या नावाचे अनेक गुन्हे दाखल आहे. सगळं शस्त्राचे आहेत, रिव्हॉल्व्हरचे आहेत, तलवारीचे आहेत. तर मी पुरावे, माझ्याकडे पुरावे बी आहे साहेब. मी त्यांना पुरावे दिले. हे बघा, त्याचे फोटो दाखवतो मी. अनेक त्याचे फोटो आहेत माझ्याजवळ. हे बघा त्याचे फोटो साहेब. मी आपल्याला सगळ्याला ते फोटो देतो. एक मिनिट सर. हे बघा, हे त्याचे फोटो आहे. हे त्याचे फोटो आहे रिव्हॉल्व्हरचे. हे बघा त्याच्या हातात कट्ट, हे घेऊन फिरतोय तो. हे बघा ओपन तलवारी घेऊन फिरतो. हे ते तलवारी घेऊन यायला ऐकून अनेक शस्त्र. सगळं शासनाला माहिती असून बी शासन याच्यावर कठोर कारवाई काही राजकीय दबावामुळे करत नाही. काहीतरी याच्या पाठीमाग अडबड आहे की जे राजकीय स्वरूपानं असतील. हे 100% खरं आहे, किंवा हे खालचे जे अधिकारी असतील हे त्यांच्याकडून मॅनेज आहेत. काय मागणी आता? माझी मागणी अशी आहे की एक दिवसात आजच्या आज त्याला अटक नाही झाली तर मी अख्खं कुटुंब घेऊन IG ऑफिसला धरणा उपोषणला बसणार आहे.